मोबाईल कंपन्या ग्राहकांना विविध प्लॅनची भुरळ पाडून आर्थिक भुर्दंड करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ग्राहकांची मागणी नसताना विविध मोबाईल कंपन्यांकडून नानाविध सेवा पुरवल्या जातात. यामुळे ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे. प्रीपेड मोबाईलवर दिवसातून अनेक वेळा कॉल करून सुविधांचा सपाटा लावला जातो. चुकून एखादे बटन दाबले गेले की त्याचा चार्ज सुरू केला जातो. याची माहिती मोबाईल धारकाला नसते की आपल्या बॅलन्समधील किती रक्कम कपात होत आहे. मोबाईल धारकांना सेवा पुरविणाऱ्या सिम कार्ड कंपन्यांनी विविध योजनांची आमिषे दाखवून ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा सपाटा सुरू केलाय. या सेवांमध्ये डायलर टोन आणि विविध मेसेजेसची सुविधा तर ग्राहकाला साधी कल्पना न देताच सुरू करण्यात येते. सोबतच राशी भविष्य, संगीत, क्रिकेट स्कोर, इंटरनेट, रिंगटोन आदी सुविधा ग्राहकांना पुरवल्या जातात. या सुविधा ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देताच सुरू केल्या जातात. त्यामुळे मोबाईल धारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. आजच्या यांच्यामध्येच मिस कॉल येतात. आपल्याला वाटतं कोणाचे इमर्जन्सी कॉल असताना आपण उचलायला जातो तर ते बोलते त्यांचे गाणे वगैरे काय कंपन्यांच्या ऑफर घ्या किंवा नेट पॅक घ्या असे काही बोलते ऑफर्स करून मानसिक त्रास देतात. त्यामुळे जेणेकरून समोरचा व्यक्तीचाही वेळ वाया जातो आणि आपलाही वेळ वाया जातो. त्यामुळे यांचे कंपनीचे मिस कॉल देणं किंवा कॉलिंग करणं हे थांबवलं पाहिजे शक्यतो. आणि उदाहरणार्थ गेलं म्हणायचं तर त्यांचे मिस कॉल देतात आणि बॅलन्स कट होतो ऑटोमॅटिक. त्यांना रिप्लाय करायला गेलं तर कोणी काही चुकीची माहिती देतं. कोण म्हणतात तुमच्याकडनं बटन दबले असेल तर आपण काय येडे नाही की आपण स्वतः बटन दबून करून आपला बॅलन्स आपण कट करणार. जेणेकरून त्यांनी ते लोकांचे रिप्लाय किंवा लोकांच्या तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या पाहिजे आणि नंतर त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तक्रार करावी म्हटले तर तासनतास कस्टमर केअर अधिकारी मोबाईलवर येत नाहीत. अमुक करण्यासाठी 1 दाबा, तमुकसाठी 2 दाबा, यामध्येच बराच वेळ जात असून ज्या कामासाठी कॉल केला होता ते काम शेवटी होतच नाही. तर त्यासाठी वेगळा चार्ज लावला जात असल्याने पुन्हा वेगळ्या आर्थिक लुबाडणुकीस ग्राहकांना सामोरे जावे लागते आहे. कॉल ड्रॉप्सचे गौडबंगल शहरातील सर्वच ठिकाणी कॉल ड्रॉप होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने सर्वच कंपन्यांच्या मोबाईल धारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कॉल केल्यानंतर काही सेकंदांच्या आत कॉल कट होत असल्याने ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय. वेळोवेळी मोबाईल कंपन्यांकडून जाहिरातीसाठी त्यांच्या निरनिराळ्या स्कीम ज्या आहेत त्या जाहिरातीसाठी फोन करून हे घ्या ते घ्या असे जे प्रकार आहेत ते आता या काळामध्ये जास्त वाढलेले आहेत. त्यावर आपण त्याच्यामध्ये एक फॅसिलिटी आहे आपल्या मोबाईलमध्ये DND म्हणजे डू नॉट डिस्टर्ब म्हणून. आपण त्यांना जर का त्यांच्या सर्व्हिस सेंटरला आपण जर मेसेज पाठवला तर ते कॉल बऱ्यापैकी बंद होतात असं साधारण आहे. पण त्यामध्ये पण बरेच वेळा लोकांना चांगला अनुभव येत नाही कारण कंपनीचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये लिमिटेशन असल्यामुळं बरेच वेळा DND पाठवून सुद्धा कॉल आणि SMS चालूच असतात. आणि आत्ता सांगायचं म्हणजे तुम्ही चांगला विषय काढलेला आहे की सध्या कॉल ड्रॉपचा जो प्रश्न आहे तो प्रचंड भेडसावत आहे. आता तुम्ही येण्यापूर्वीच माझ्याकडे एक कॉल आला आणि त्याचा आवाजच येत नव्हता आणि मीटर तर चालू होतं समजा. तर अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांची फार पिळवणूक होते. तर त्याकरता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने TRAI म्हणजे ट्राय म्हणजेच टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया हिची स्थापना केलेली आहे. त्यांच्या आपण जर वेबसाईटवर गेला किंवा त्यांचा जर काही ईमेलवर तुम्हाला जर का कंप्लेंट करता आली तर ह्या संबंधी निश्चितच त्याच्यामध्ये कारवाई करण्यात येते. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सध्या या बाबतीत खूप सिरियस झालेली आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे काही डायरेक्शन दिलेले आहेत की या संदर्भात ज्या कंपनीचे कॉल ड्रॉप्स आहेत तर त्या संदर्भात कस्टमरला किंवा युजरला त्याच्यामध्ये कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. या दृष्टीने आपल्याला गव्हर्नमेंटला स्टेप घ्यायला त्यांनी सांगितलेले आहे. TRAI ने सुद्धा त्याच्यावर दखल घेतलेली आहे.